एकदम क्रीमी टेस्टी पास्ता पाहून आलं ना तोंडाला पाणी। घरातलीच एक सिक्रेट जिन्नस वापरून बनवलेला आहे। खूप म्हणजे खूप मस्त लागतो। तुम्ही जर हा एकदा खाल तर गॅरंटी आहे यापुढे कधीच पास्ता विकत आणणार नाही किंवा बाहेर जाऊन पास्ता खाणार नाही। घरीच पास्ता बनवून खाल, खूप म्हणजे खूप मस्त लागतो आणि बनवायलाही खूप सोपं आहे। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी अमृताच पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण विकतच्या सारखाच घरीच पास्ता कसा बनवायचा हे बघणार आहोत। हा खूप म्हणजे खूप मस्त होतो आणि खूप झटपट तयार होतो। बाहेरचा पास्ता खाण्यापेक्षा असा घरीच टेस्टी पास्ता बनवून खा, खूप आवडेल तुम्हाला। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी चालू करण्याअगोदर तुम्हाला विनंती आहे, रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा। त्यामुळे काय होईल, मी आता खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करणार आहे तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार। तर लगेच पास्ता कसा बनवायचा हे आपण पाहूया। पास्ता बनवण्यासाठी मी 200 ग्रॅम पास्ता घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही पास्ता घेऊ शकता, कुठल्याही आकाराचा। त्यासाठी आपल्याला 2 लिटर पाणी गरम करायला ठेवायचं आहे। या पाण्यात आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। पाण्याला आता आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे। अगोदर पाण्याला अशी छान उकळी यायला लागली की आपल्याला हा पास्ता यात घालायचा आहे। त्यात 1 चमचा मीठ घालायचं आहे। आता हा आपल्याला असा हलवून घ्यायचा आहे, नाहीतर हा तळाशी चिटकू शकतो। आणि हा आता आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। जास्तही शिजवायचा नाहीये, जास्त शिजला तर त्याचे तुकडे पडतात। मग पास्ता असा छान ट्रान्सपरंट झाला की आपल्याला आता चाळणीत ओतून घ्यायचा आहे आणि आता यावरती थंड पाणी टाकायचं आहे आणि हा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला। छान सुट्टा आणि बिलकुल तुटलेला नाहीये, तुम्ही पाहू शकाल। अशाच प्रकारे पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। जास्त ओव्हर कुक केला की मग हे पास्ता तुटतो। आता आपला पास्ता थंड होतोय तोवर लगेच आपल्याला एक दुसरी कढई घ्यायची आहे। कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची आहे। कढई छान गरम झाले की आपल्याला ते बटरचे क्यूब घालायचे आहे। बटर मेल्ट करून घ्यायचं आहे, वितळून घ्यायचं आहे। त्यातच आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे। बटरमुळे खूप छान टेस्ट येते पास्त्याला। बटर नसेल घालायचं तर मग नाही घातलं तरी चालेल, अवॉइड देखील करू शकता तुम्ही बटर। यात मी आता 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या। तसेच 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत। अद्रक घालायचं नाही आपल्याला। त्यानंतर कांदा घालायचा आहे। तर हिरव्या पातीचे कांदे मी असे कट करून घेतलेले आहे, कोवळे कांदे ते घालते। तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर काही हरकत नाही, असे ओले कांदे नसतील तर सुका एक मध्यम आकाराचा कांदा तुम्हाला कट करून घालायचा आहे। कांदा आता आपल्याला हलकेसे सॉफ्ट करून घ्यायचे आहे फक्त। कांदा असा हलकासा सॉफ्ट झाला की आपल्याला बाकीच्या भाज्या घालायच्या आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। थोडंसं गाजर कट करून घेतले, थोडीशी शिमला मिर्च कट करून घेतलेली आहे आणि थोडंसं कांद्याची पात ती देखील मी यात घालते। यातच आपल्याला टोमॅटो कट करून घालायचे आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी कट करून घेतले आणि ते यात घालते। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ह्या भाज्या आपल्याला अर्धा मिनिट फक्त तेलात छान परतवून घ्यायच्या आहे। यातच आता आपल्याला 4 टेबलस्पून टोमॅटो सॉस घालायचा आहे। तसेच 2 चमचे दुधाची साय घ्यायची आहे, ती अशी व्यवस्थित फेटून घ्यायची आहे, एकसारखी स्मूथ करून घ्यायची आहे आणि ती देखील आपल्याला यात घालायची आहे। हीच आपली ती सिक्रेट जिन्नस आहे, यामुळे छान क्रीमी पास्ता तयार होतो। भाज्या छान चवदार लागण्यासाठी यात थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला। हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। दुधाच्या सायमुळे खूप छान क्रीमी पास्ता तयार होतो आणि झाकण ठेवून आपल्याला हे फक्त 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। हे मिश्रण असं छान क्रीमी तयार झालं की आपल्याला आता
यात पास्ता घालायचा आहे. यात अगदी 1/4 चमचा लाल तिखट घालायचं आहे. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असेल तर तुम्ही लाल तिखटऐवजी चिली फ्लेक्स घाला. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी लाल तिखट घातलेलं आहे. तसेच एक छोटा चमचा ऑर्गॅनो घालायचा आहे आपल्याला. तुमच्याकडे ऑर्गॅनो नसेल तर तुम्हाला काळी मिरी कुटून घालायची आहे यात थोडीशी. त्यानंतर 1 चमचा पास्ता मसाला घालायचा आहे. यामुळे खूप छान टेस्ट येते पास्त्याला. कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. थोडीशी कांद्याची पात घालते मी. हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा ते 1 मिनिट फक्त आपल्याला हा छान परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून सर्व मसाल्याला व्यवस्थित लागेल. पास्ता आपला रेडी आहे. लगेच आता हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. किती छान क्रीमी, मलाईदार आणि टेस्टी पास्ता तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकाल. पाहूनच खाण्याची इच्छा होईल. दिसायला जेवढा छान दिसतो, खायला तर त्यापेक्षाही मस्त लागतो. काय सुरेख कलर आला आहे, तुम्ही पाहू शकाल. तर अशा प्रकारे घरीच पास्ता बनवून तुम्ही खाऊ शकता. खूप छान होतो आणि खूप कमी वेळात तयार होतो. बाहेर मिळणाऱ्या पास्त्यापेक्षाही खूप मस्त लागतो हा पास्ता. एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप आवडेल तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही कधीच बाहेरचा पास्ता खाणार नाही. घरीच पास्ता आणून बनवून खाल. तर मग फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी ही पास्त्याची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.